मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला कोणकोणता लाभ मिळतो त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी 2 लाखापासून ते 5 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये लाभ मिळणार आहे। तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये तुम्हाला 2 लाखापासून ते 5 लाखापर्यंत कसा लाभ मिळणार आहे आणि त्याचा लाभ कसा घ्यायचा आहे ह्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत सांगणार आहोत। भरपूर योजना आहेत त्या महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये आणि त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कसा लाभ घ्यायचा आहे ही सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात। त्या ठिकाणी पहा मित्रांनो, ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची साईट आहे, ऑफिशियल साईट आहे आणि तुम्ही ऑफिशियल साईटवर येऊन तुम्ही या ठिकाणी जी आहे ती नोंदणी करू शकता। तुम्हाला ह्या साईटवर आल्यानंतर तुम्हाला फक्त पहिल्यांदा नोंदणी करून घेणं गरजेचं आहे। या ठिकाणी पहा बांधकाम कामगार नोंदणी, या ठिकाणी तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणी करून घ्यायची आहे। नोंदणी करण्यासाठी तुम्हाला मागील वर्षात 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र लागते आणि ते प्रमाणपत्र तुम्ही जर खेडेगावात म्हणजे गावामध्ये राहत असाल तर ग्रामसेवकाकडून या ठिकाणी त्या 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावरती सही शिक्का घेऊन तुम्हाला या ठिकाणी मुख्य म्हणजे अपलोड करायचं असते। तुम्हाला त्यानंतर या ठिकाणी पहा तुमची नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते बांधकाम कामगारच्या ज्या योजना आहेत त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा, या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता। तुम्हाला अगोदर संपूर्ण योजना दाखवतो आणि त्या योजनेचा तुम्हाला किती रुपयाचा लाभ होतोय ते संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे हे पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आहे आपल्याला जी आहे ती या ठिकाणी सामाजिक सुरक्षा योजना। ही या ठिकाणी 3 प्रकारच्या योजना आहेत। सामाजिक सुरक्षा योजना ह्यामध्ये कोणकोणत्या योजना बघूयात आणि नंतर 2 योजना आहेत म्हणजे ज्या ठिकाणी कल्याणकारी योजनेमध्ये सामाजिक सुरक्षा योजना आहेत, आरोग्य योजना आहेत आणि आणखीन अशा 3 योजना आहेत। त्या 3 योजनेपैकी तुम्हाला ही पहिली योजना जी आहे ती सामाजिक सुरक्षा योजना तुम्हाला सांगत आहे। तर ह्या योजनेमध्ये कोणकोणत्या योजना मोडतात पहा। तर पहिल्यांदा आहे आपल्याला विवाह म्हणजे पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी तुम्हाला प्रतिपूर्तीसाठी 30,000 रुपये भेटतात। तर ही योजना आहे। ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा जर विवाह झाला नसेल तुम्हाला या ठिकाणी 30,000 रुपये भेटतात। त्यानंतर मध्यभोजन योजना, आता ह्या 2 योजना झाल्या तर आपण आणखीन खाली योजना पाहणार आहोत। त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यामध्ये भरपूर योजना दिलेल्या आहेत। ह्या मंडळामध्ये तुम्ही नोंदणी फक्त करून घ्यायची आहे। नोंदणी केल्यानंतर तुम्ही जे आहे त्या ठिकाणी त्या संपूर्ण ज्या योजना सांगत आहे त्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकतात। या ठिकाणी पहा प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना, त्यानंतर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि या ठिकाणी जी खाली आहे ती प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे। तर या ठिकाणी अशा संपूर्ण योजना तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। या ठिकाणी जे आहे ते पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना आणि या ठिकाणी पहा तुम्ही 2 नंबरची योजना जी आहे ती आपली त्या ठिकाणी शैक्षणिक योजना आहे। तर या योजनेमध्ये जे काही योजनेत जे हे आहेत सर्व लाभार्थी जे आहेत ते फक्त या योजनेत अंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 मुलांसाठी लागू असणार आहे, हे फक्त लक्षात घ्यायचं आहे। ते झालं। त्या ठिकाणी पहा इयत्ता 1 ते इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी किती प्रतिवर्षी 2,500 रुपये। त्या ठिकाणी पहा वरच्या साईडला इयत्ता 1 ते इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष जे आहे ते 2,500 रुपये तुम्हाला भेटणार आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर खाली पहा इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 5,000 रुपये आणि ह्यासाठी तुम्हाला 8 काय दिलेले आहे, 8 फक्त किमान 75 किंवा अधिक उपस्थिती असणं गरजेचे आहे। 8 पण लई मोठी नाही आहे। आणि त्यानंतर पहा या ठिकाणी साईडला जे आहे त्या ठिकाणी इयत्ता 10वी व 12वीमध्ये किमान 50 किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000 रुपये। ज्या काही म्हणजे जे काही विद्यार्थी असतील 10वी 12वीला आणि त्या 10वी 12वीमध्ये विद्यार्थ्यांना 50 किंवा त्यापेक्षा अधिक जर गुण प्राप्त झाले तर त्यांना या ठिकाणी 10,000 रुपये मिळणार आहेत। तर 1ली ते 12वीपर्यंत तुम्हाला समजून आलं। तर आणखीन भरपूर योजना आहेत आणि भरपूर या ठिकाणी पैसे या ठिकाणी विद्यार्थ्यांना बांधकाम कामगारच्या विद्यार्थ्यांना भेटले जातात। त्या ठिकाणी पहा मित्रांनो, त्या ठिकाणी इयत्ता 11वी व 12वीच्या शिक्षणासाठी तुम्ही पाहू शकता इयत्ता 11वी व 12वीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष 10,000 रुपये भेटले जातात। आणि त्यानंतर या ठिकाणी पहा साईडला पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्ष 20,000 रुपये नोंदणीत बांधकाम कामगारच्या पत्नीला सुद्धा लागू आहे। म्हणजे पत्नीला सुद्धा कसं लागू आहे, जर एखाद्या नोंदणीत बांधकाम कामगारची पत्नी शिक्षण घेत असेल शिकत असेल तर अशा पत्नींना या ठिकाणी हे 20,000 रुपये भेटले जातात। पत्नीला सुद्धा या ठिकाणी पैसे भेटले जातात।
ही 20,000 रुपये जे आहे ती मिळणार आहे. त्या ठिकाणी पहा, तर वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष 1 लाख, वैद्यकीय पदवीकरिता 1 लाख रुपये भेटले जातात. त्यानंतर अभियांत्रिक पदवीकरिता प्रतिवर्ष 60,000 ही पण नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पत्नीला योजना लागू असणार आहे. जर बांधकाम कामगाराची पत्नी वैद्यकीय पदवी करीत असेल तर या ठिकाणी त्यांना 1 लाख रुपये भेटले जातात आणि अभियांत्रिक पदवीसाठी 60,000 रुपये भेटले जातात. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पैसे भेटले जातात. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला या ठिकाणी 8 पॉईंट दिलेले आहे. यासाठी तुम्ही पाहू शकता. यासाठी तुम्हाला फक्त पात्रता तुमची कोणती आहे ते पहा. तर पात्रता आहे की मागील शैक्षणिकतेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्र, प्रमाणपत्र आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याचे पावती किंवा बोनाफाईड तुम्हाला हे असणं गरजेचं आहे. तर हे झालं. त्या ठिकाणी खाली येऊयात. त्या ठिकाणी पहा, शासन मान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष 20,000 रुपये भेटतात. किती? शासन मान्य पदविकेसाठी प्रतिवर्ष शैक्षणिक वर्ष 20,000 आणि नंतर शासन मान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष 25,000 असे तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटले जातात. आता या ठिकाणी साईडला पहा, नोंदणीत बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना MSCITचं शिक्षणासाठी शुल्काची प्रतिपूर्ती. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांचे मुलं MSCIT जर शिक्षण घेत असतील त्याची जी फी आहे, त्याचे पैसे जे लागतात ते पैसे या ठिकाणी नोंदणीत बांधकाम कामगाराच्या मुलांना भरण्याची गरज नाही आहे. त्या ठिकाणी त्यांचं जे MSCITचं शिक्षण आहे ते फ्रीमध्ये होऊन जाईल. त्यांची जी फी आहे ती या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळामार्फत भरली जाणार आहे. हे मात्र या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळं कुठलाही नोंदणीत बांधकाम कामगाराचे मुलं हे या ठिकाणी MSCITपासून वंचित राहणार नाही. ह्याचा या ठिकाणी म्हणजे त्यांनी लाभ घ्यावा, या ठिकाणी MSCITचं शिक्षण घ्यावा आणि त्यांचं जे पैशापासून त्यांना जर शिक्षण मिळत नसेल तर नक्कीच या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत हे जे पैसे आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी फीच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याची पूर्तता केली जाणार आहे. MSCITचे जे काही असेल ते पैसे ते तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. तर ते झालं. त्यानंतर या ठिकाणी पहा, तिसरी जी योजना आहे ती आरोग्यविषयी योजना या ठिकाणी आहे. त्या आरोग्यविषयी योजनेमध्ये कोणकोणत्या योजना आहेत ते आपण संपूर्ण डिटेल बघूयात. त्या आपण शैक्षणिक योजना बघितली, त्यानंतर सामाजिक सुरक्षा योजना बघितली. आता जी तिसरी शेवटची योजना आहे ती आरोग्यविषयी योजना आहे. तर हे योजनेमध्ये पण तुम्हाला भरपूर असा लाभ भेटणार आहे. कोणकोणते लाभ आहे ते संपूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर चला आपण आरोग्यविषयी योजनेवरती संपूर्ण माहिती पाहूयात. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, नैसर्गिक प्रसूती. तर नैसर्गिक प्रसूती झाली तर या ठिकाणी 15,000 रुपये भेटले जातात. तर ही प्रसूती नोंदणीकृत बांधकाम कामगाराची पत्नीची या ठिकाणी झाली तर 15,000 रुपये भेटतात. त्यानंतर शस्त्रक्रिया प्रसूती झाल्यानंतर 20,000 रुपये भेटले जातात. तर हे जे आहे ते 2 जीवित अपत्यासाठी सुद्धा लागू असणार आहे, या ठिकाणी खाली दिलेलं आहे. आता ह्यासाठी तुम्हाला ह्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागतील पहा. ह्यासाठी तुम्हाला सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले नैसर्गिक शस्त्रक्रिये प्रसूतीचे प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचाराची देयके अशी तुम्हाला या ठिकाणी कागदपत्र लागतात. अशी तुमच्या या ठिकाणी पात्रता असते. त्या ठिकाणी पहा, पुढचं जे आहे त्या ठिकाणी जे काही बांधकाम कामगार आहेत तर बांधकाम कामगारांना गंभीर आजारार्थ उपचारार्थ 1 लाख रुपये लाभार्थी कामगाराच्या त्यांच्या कुटुंबियांना दिले जातात. जर एखादा बांधकाम कामगार गंभीर आजाराने असेल आणि त्याच्या उपचारासाठी हे 1 लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना दिले जातात. त्या ठिकाणी पहा, पुढे आणखीन भरपूर योजना आहेत. त्या ठिकाणी पहा, जर एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास त्याच्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1 लाख मुदतबंद ठेव मिळणार आहेत. 18 वर्षानंतर ते पैसे या ठिकाणी 1 लाख रुपये मिळणार आहेत. एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास, फक्त एक मुलगी जर असेल आणि त्यानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास या ठिकाणी जे आहे ते पैसे 1 लाख रुपये मिळणार आहेत. तर ह्या ठिकाणी यासाठी काय काय पात्रता आहे पहा. सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रियेबाबतचे प्रमाणपत्र आणि अर्जदार एक कन्या अपत्यापेक्षा जास्त अपत्य नसल्याचा पुरावा किंवा शपथपत्र देणं त्या ठिकाणी गरजेचं असणार आहे. ते झालं. त्या ठिकाणी पुढची योजना बघूयात. पुढच्या योजनेमध्ये काय आहे की 2 लाख रुपये 75% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये या ठिकाणी भेटणार आहे.
कायमचे अपंगत्व किंवा 75% अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये बांधकाम कामगारांना भेटले जातात. त्या ठिकाणी पहा पुढे आणखीन महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना. त्या ठिकाणी ही जन आरोग्य म्हणजे आरोग्यविषयी योजना या ठिकाणी भेटली जाते फ्रीमध्ये, 1 रुपया न घेता. आणि त्या ठिकाणी आरोग्य तपासणी करणे. तर आरोग्य तपासणी करण्यामध्ये काय तुम्हाला जर काय कुठलं म्हणजे तुम्ही आजारी असाल तर या ठिकाणी तुमची आरोग्य तपासणी फ्रीमध्ये केली जाते. आणि ही 4थी आणि शेवटची आर्थिक योजना जी आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. ते या योजनेमध्ये कोणकोणत्या योजना आहेत तुम्ही संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं असेल तर आता सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्याला आर्थिक योजनेमध्ये कोणकोणत्या योजना आपण बघूयात. त्या ठिकाणी पहा की जर बांधकाम कामगाराचा या ठिकाणी कामावर असताना मृत्यू झाल्यास 5 लाख रुपये या ठिकाणी कायदेशीर वारसा दिले जातात. आणि त्यानंतर पहा साईडला की कामगाराच्या नैसर्गिक मृत्यू झाल्यास या ठिकाणी 2 लाख रुपये कायदेशीर वारसात दिले जातात. हे तुम्हाला समजलं. त्या ठिकाणी खाली घेऊयात. या ठिकाणी पहा घरकुलाचा विषय आहे. या ठिकाणी बांधकाम कामगारांना बऱ्याच घरकुलापासून वंचित आहेत. भरपूर बांधकाम कामगार भरपूर आणखीन पण वंचित आहेत आणि वाट पाहत आहेत की आम्हाला कधी घरकुल मिळेल. भरपूर अशा कमेंट पण या ठिकाणी येतात. या ठिकाणी पहा अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी 2 लाख रुपये आणि अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अर्थसहाय्य 2 लाख रुपये. तर या ठिकाणी तुम्हाला शहरी भागात जरी असाल तर तुम्हाला या ठिकाणी 2 लाख रुपये मिळतात. आणि तुम्ही जर ग्रामीण भागात जर असाल तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते 2 लाख रुपये मिळतात. त्या ठिकाणी तुम्हाला पात्रता काय आहे ते पहा की प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र किंवा प्रमाणित यादी हे तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक आहे. आणि आता ग्रामीणमध्ये काय आहे की ग्रामीणमध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र किंवा प्रमाणित यादी हे तुम्हाला या ठिकाणी घरकुल योजनेसाठी लाभ देण्यासाठी गरजेचं असणार आहे. तर ह्याचा अर्ज कसा करायचा आहे, काय करायचं आहे ही तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, तुम्ही जाऊन चेक करू शकतात की महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जी घरकुलीची योजना राबवली जाते ती योजनेसाठी कोणकोणते कागदपत्र लागतात आणि अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे ही संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओ चेक करू शकतात जाऊन. आता या ठिकाणी पहा कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरता 10,000 रुपये दिले जातात. त्यानंतर कामगाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस रुपये 24,000 5 वर्षाकरता दिले जातात. आणि नंतर या ठिकाणी पहा जे आहे ते शेवटला गृह कर्जावरील 6 लक्ष प्रतच्या व्याजाची रक्कम किंवा 2 लाख रुपये जे आहे ते मिळतात. या ठिकाणी तुम्ही क्लिअर पाहू शकतात. गृह कर्जावरील रुपये 6 लाख पर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा तुम्हाला 2 लाख रुपये या ठिकाणी घर बांधण्यासाठी मिळतात. ते पण अनुदानमध्ये एकदम फ्रीमध्ये हे अनुदान सहाय्य दिले जात आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला ह्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृह कर्जावर तुम्हाला 2 लाख रुपये फ्री मिळतात. आणि या संपूर्ण ज्या योजना दिलेल्या आहेत अटल बांधकाम कामगार आवास योजना असो किंवा अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण असो त्या तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून दिल्या जातात. त्यानंतर स्कॉलरशिपचं सुद्धा या ठिकाणी पहा शासन मान्य पदविकेसाठी 20,000 आहेत. त्यानंतर वर पाहिलं तर वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी 1 लाख रुपये आहेत. म्हणजे अशा भरपूर योजना या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून राबवले जातात. आता त्याचा लाभ कसा घ्यायचा हे पण तुम्हाला सांगितलेलंच आहे. पण तुम्हाला थोडक्यात तुम्हाला एखादा फॉर्म भरून दाखवलं म्हणजे बाकीचे तुम्हाला फॉर्म या ठिकाणी भरताना काही अडचण येणार नाही. तुम्हाला एक फॉर्म म्हणजे वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष 1 लाख रुपये कसे घ्यायचे हे तुम्हाला फॉर्म भरून दाखवतो. म्हणजे तुम्हाला बाकीचे फॉर्म संपूर्ण भरता येणार आहेत. आता या ठिकाणी डिलिव्हरीचे फॉर्मसुद्धा आहेत की नैसर्गिक परिस्थितीसाठी 15,000 आणि शास्त्रीय परिस्थिती 20,000 हे सुद्धा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला घरकुलाचा सुद्धा या ठिकाणी लाभ घेता येतो, त्याचा सुद्धा फॉर्म भरता येतो. त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी 1 लाख रुपये तुम्हाला कसे भेटतात याबाबत तुम्हाला सविस्तर तुम्हाला सांगणार आहे, त्याची फॉर्म भरून दाखवणार आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा हे शैक्षणिक योजनेसाठी लाभ मिळवण्यासाठी अर्ज आहे. तर हा अर्ज तुम्ही भरून तुम्ही जे काही स्कॉलरशिप मिळवणार असाल ते या ठिकाणी हे अर्ज भरून तुम्ही मिळवू शकतात. तर ह्या अर्जामध्ये तुम्ही 1ली पासून ते 12वीपर्यंत कुठलाही स्कॉलरशिपचा अर्ज भरू शकतात. तुम्हाला एक अर्ज भरून दाखवतो म्हणजे तुम्ही ह्या अर्ज भरल्याप्रमाणे तुम्हाला बाकीचे अर्ज भरताना काही अडचण येणार नाही. तर या ठिकाणी पहा मित्रांनो हा अर्ज जो आहे तो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा
कल्याणकारी मंडळ अधिकारी शैक्षणिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज आहे. या ठिकाणी तुम्हाला कसं काय कुठं काय काय लिहायचं ते सांगतो. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला वरच्या साईडला काही लिहायचं नाही, हे सगळं कार्यालयाचं आहे. पण या ठिकाणी जे आहे ते आपल्याला अर्ज आवक दिनांक टाकणं गरजेचं आहे. कुठं? या ठिकाणी. आणि त्यानंतर जिल्हा ते झालं. तर या ठिकाणी पहा, खाली जे आहे ते पहिल्यांदा अर्जदाराचं नाव लिहायचं आहे, वडिलांचे नाव, आडनाव हे या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. आणि जे पासपोर्ट आकाराचा फोटो जो आहे ते या ठिकाणी बांधकाम कामगाराचा या ठिकाणी चिटकवायचा आहे. ते झालं. आता साईटला जे आहे ते या ठिकाणी पहा, नोंदणी दिनांक. या ठिकाणी तुम्हाला नोंदणी दिनांक तुम्हाला संपूर्ण टाकून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी नूतनीकरण दिनांक. आता नूतनीकरण दिनांक तुमचं नूतनीकरण झालं असेल तर टाका. आणि नूतनीकरण जर तुम्ही नसेल केलं, पहिल्यांदा तुम्ही नोंदणी तुमची झाली असेल आणि नोंदणी ॲक्टिव्ह असेल तर नूतनीकरण दिनांक टाकायची गरज नाही. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी पहा, साईटला दिलेली संपूर्ण माहिती आहे. तुम्हाला संपूर्ण डिटेल स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे. या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. आधार कार्ड नंबर तुम्हाला कुठं टाकायचा आहे? या ठिकाणी. आणि त्यानंतर मोबाईल क्रमांक या ठिकाणी तुमचा टाकून घ्यायचा आहे. ते झाल्यानंतर तुम्ही पुरुष आहात का स्त्री आहात हे निवडून घ्यायचं आहे. आणि विवाहित आहेत का अविवाहित आहेत ते निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा जन्मदिनांक या ठिकाणी टाकून घ्या. आणि तुमचं किती वय आहे ते वय पण या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी पहा, आपलं मेन महत्त्वाचं म्हणजे बँकेचा तपशील या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे. तर बँकेच्या तपशिलामध्ये आपल्याला बँकेचे नाव जे आहे ते पहिल्यांदा टाकायचं आहे. त्यानंतर बँकेचं नाव टाकलं, त्यानंतर शाखेचे नाव, त्यानंतर बँक शाखेचा पत्ता, IFSC क्रमांक, बँक खाते क्रमांक या ठिकाणी संपूर्ण टाकून घ्यायचं आहे. जसे तसा ही चुकू द्यायचं नाही. बँकेचं जे डिटेल आहे ती तुम्हाला जशी तशी भरायची आहे. कारण का तुम्ही जो फॉर्म भरतात आणि ज्या बँकेचा अकाउंट नंबर देत आहात त्याच बँक अकाउंटवरती तुम्हाला या ठिकाणी जे रक्कम येणार आहे, तुमचे स्कॉलरशिपचे पैसे येणार आहेत, कुठल्याही योजनेचे म्हणजे तुम्ही महामंडळातील ज्या योजना आहेत त्या योजनेचे जे पैसे येणार आहेत त्याच खात्यावरती येतील. त्यामुळं तो अकाउंट नंबर आणि तुमचं जे बँक डिटेल आहे ते तुम्हाला संपूर्ण बरोबर लिहायचे आहे. तर ते झालं. आपण बँकेचं संपूर्ण तुम्हाला माहिती सांगितली. आता या ठिकाणी पहा, खाली आल्यानंतर तुम्हाला जे आहे ते पाल्याच्या तपशिलामध्ये तुम्हाला पाल्याचे पतीचे नाव म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इयत्ता, अभ्यासक्रम, शाळा, मायदुलाचं संस्थेचे नाव आणि माझे पाल्य उपरोक्त तपशिलानुसार शिक्षण घेत आहे, त्यांच्या शिक्षणाकरिता खालील नमूद केलेले लाभ मला मिळाला ही विनंती आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी जे दिलेलं आहे की योजना क्रमांक आणि योजनेची रक्कम. तर रक्कम तुमची किती? 1 लाख रुपये. ते 1 लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. ओके. तर असं भरून घ्यायचं आहे. आणि खाली यायचं आहे. खाली काय दिलेलं आहे? मला शैक्षणिक योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील प्रपत्र अ व ब मधील विहित कागदपत्रे स्वयंसाक्षित करून सोबत कागदपत्रे सादर करीत आहे. तर या ठिकाणी जे आहे ती कागदपत्रे तुम्हाला जोडली आहेत की नाही हे तुम्हाला सांगायचं आहे. या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र जोडले आहेत काय सांगायचे त्या ठिकाणी पहा. पहिलं आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं ओळखपत्र. तर या ठिकाणी जोडले आहे असं तुम्हाला लिहायचं आहे. पहिलं आहे कोणतं? महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं ओळखपत्र. त्यानंतर 2 नंबरचं आहे बँक पासबुक. बँक पासबुक तुम्ही जोडले आहे असं यात लिहायचं आहे. त्यानंतर रहिवासी पुरावा पहा. आता रहिवासी पुराव्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, पारपत्र, वाहन चालक परवाना, शिधापत्रिका, मागील महिन्याची विद्युत देयक, ग्रामपंचायतचा दाखला यापैकी तुम्ही कुठलंही एक देऊ शकतात. तर या ठिकाणी तुम्ही तुमचं आधार कार्ड जे आहे ते दिलं तरी काही अडचण नाही आहे. तुम्ही आधार कार्ड देऊन टाका. ते या ठिकाणी टाकायचं आहे. आता खाली शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्यास बोनाफाईड प्रमाणपत्र किंवा शाळेचे ओळखपत्र या ठिकाणी जोडले आहे की नाही या ठिकाणी टाकायचं आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला खाली घ्यायचं आहे. आता खाली आल्यानंतर आपल्याला कुठला 1 लाखाचा आपल्याला फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काय बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगाराच्या वैद्यकीय जे अभ्यासक्रम आहे त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी 1 लाख रुपये दिले जातात. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो 1 लाख रुपये जे आहेत या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या. या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी 2 पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता 1 लाख रुपये आणि त्यानंतर अभियांत्रिक पदवी अभ्यासक्रमाकरिता 60,000 रुपये. तर यासाठी तुम्हाला कोणती अट दिलेली आहे तुम्ही साईटला पाहू शकतात. या ठिकाणी पहा मागील शैक्षणिक येतेच उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक, त्यानंतर प्रमाणपत्र किंवा चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती किंवा बोनफाईड हे असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. हे तुम्ही या ठिकाणी संपूर्ण द्यायचं आहे. हे झालं. हे संपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे.
तर खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा जे आहे ते या ठिकाणी एकदा हे वाचून घ्यायचं आहे की याद्वारे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी याद्वारे घोषित करते की लाभाच्या अर्जात नमूद बँक खात्यात तपशील अचूक असून मला दे लाभाच्या रकमा सदर बँक खात्यामध्ये जमा करण्यास माझी हरकत नाही। तसेच मी लाभाच्या अर्जात नमूद केलेला भ्रमध्वनी क्रमांक संपर्कासाठी व लघु संदेशासाठी वापरण्यास हरकत नाही। मी खात्रीपूर्वक नमूद करत आहे की मी दिलेली संपूर्ण माहिती माझी स्वतःची असून ती सत्य, अचूक व बरोबर आहे। सदर माहिती खोटी आढळल्यास मी कायदेशीर कारवाई पात्र असेन, असं या ठिकाणी दिलेलं आहे। तुम्ही वाचून घ्यायचं, संपूर्ण ते वाचून घेतल्यानंतर जे आहे ते तुम्हाला तुमचं ठिकाण द्यायचं आहे, त्यानंतर दिनांक टाकायचा आहे आणि अर्जदाराला जर सही येत असेल तर सही करा या ठिकाणी, किंवा अंगठा येत असेल तर अंगठा या ठिकाणी करायचा आहे। तर हे संपूर्ण तुम्हाला हे फॉर्म भरल्यानंतर जे काय तुम्हाला कागदपत्र जोडायला सांगितलीत ते संपूर्ण जोडायचे आहेत आणि संपूर्ण फाईल घेऊन आपल्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची जी ऑफिस आहे त्या ऑफिसला, तुमच्या जवळचं जे ऑफिस असेल त्या ऑफिसला जायचं आहे आणि त्या ऑफिसला गेल्यानंतर तुम्हाला ही जी आहे ती फाईल त्यांच्याकडं द्यायची आहे आणि त्यांच्याकडे ही फाईल दिल्यानंतर ते काही दिवसामध्ये हे चेक करतील तुमचे कागदपत्र तुम्ही जोडलेले आहेत का, तुम्ही माहिती भरलेली बरोबर आहे की चुकीची आहे। जर तुम्ही माहिती भरलेली संपूर्ण त्यांना बरोबर आढळून आल्यावर तुम्हाला ही तुमची फाईल मंजूर केली असं म्हणून तुम्हाला या ठिकाणी मेसेज येईल आणि मेसेज आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे तुमचे जे पैसे आहेत, जे तुम्ही रक्कम लिहिलेली आहे, तुम्ही ज्या रकमेसाठी अप्लाय केलेला आहे, अर्ज केलेला आहे, ती रक्कम तुमच्या खात्यामध्ये वर्ग केली जाईल। मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ही माहिती समजली असेल की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी केल्यानंतर कोणकोणते फायदे मिळतात आणि फायदे घेण्यासाठी अर्ज कसा भरायचा आहे, कागदपत्र कोणकोणते जोडायचे आहेत आणि हा अर्ज कुठे नेऊन द्यायचा आहे, ह्याच्याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती भेटली असेल नक्कीच। तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि तुमच्या मनामध्ये आणखीन पण काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून अशाच नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।